स्थापनेच्या वेळेसच सावंतवाडीमध्ये टर्मिनस होईल असा एक विचार संस्थापकांनीच तो केलेला होता. टर्मिनस झाल्यामुळे असा फायदा होईल की ज्या गाड्या कोकण रेल्वे स्वतःच्या ज्या चालवते ते त्यांना मडगावातून चालवण्याशिवाय पर्याय नसतो. कारण अर्थात गाडी सुरू करायची म्हटली की त्याला कोचिंग डेपो पाहिजे की जिथे मेंटेनन्स होईल. महाराष्ट्रात तो कोकण रेल्वे मार्गावर कुठेच नाही. एकेरी मार्ग असल्यामुळे गाड्यांच्या संख्येवर नैसर्गिकच मर्यादा येतात. एका मर्यादेपलीकडे रेल्वे गाड्या तिथे चालवू शकत नाही. दुहेरीकरण आणि टर्मिनस ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र होतील तेव्हा महाराष्ट्रातल्या कोकणी प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होईल. रत्नागिरीमध्ये पूर्वी गाडीची मेंटेनन्स करण्याची सुविधा होती. आमची रत्नागिरी दादर पॅसेंजर तिचा मेंटेनन्स रत्नागिरीतच व्हायचा आणि तिथूनच ती गाडी मुंबईला यायची आणि मुंबईमध्ये 1 तासभर थांबून परत रत्नागिरीला जायची. टर्मिनस सोबतच सावंतवाडी आणि रत्नागिरी पिट लाईन आणि गाडीत पाणी भरण्याची सुविधा या दोन्ही उभ्या राहिल्या तर गाडी मडगावला नेण्याची गरज पडणार नाही. काही गाड्या आधीच प्रवास संपून परत मुंबईकडे आणता येऊ शकतील.